संस्कार, कला आणि उत्साहाचा संगम. गोंदवले बुद्रुकमध्ये स्नेहसंमेलनाची रंगत. लहानग्यांनी रंगवला मंच. जयघोष, टाळ्यांचा कडकडाट आणि रंगतदार सादरीकरण. गोंदवले बुद्रुकमध्ये स्नेहसंमेलनाचा जल्लोष शिगेला पोहोचला. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि बालचमूंच्या अप्रतिम कला आविष्काराने उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. निमित्त होतं गोंदवले बुद्रुक येथील नूतन पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी दहिवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, खटावच्या गटविकास अधिकारी सोनाली विभूते, तसेच शिक्षक समितीचे माण तालुकाध्यक्ष संतोष घोडके आणि खटाव तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमातील सर्वात खास आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी साकारलेला संत तुकाराम महाराज यांच्या वेशातील अभंग सादरीकरण. या सादरीकरणातून पाणी वाचवा हा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश प्रभावीपणे देण्यात आला. लहानग्यांच्या या सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. यावेळी मार्गदर्शन करताना स्वाती धोंगडे म्हणाल्या, बालवयात होणारे संस्कार हेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया असतात. त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी मुलांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तर सोनाली विभूते यांनीही शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि भविष्यात ही शाळा अधिक उंची गाठेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. देशभक्तीपर गीतांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली आणि लावणीच्या ठेक्यावर सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. समूह नृत्य, एकांकिका आणि विविध सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत आणली. या सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका धनश्री पोळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन हनुमंतराव जगदाळे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर संतोष खाडे यांनी आभार मानले. संस्कार, कला आणि उत्साह यांचा सुंदर संगम असलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनात आनंददायी आठवण बनवून गेला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.